विनंती करतो धनंजय मुंडे साहेबांना की आपण आपल्या लाडक्या प्रेक्षकांशी संवाद साधावा. धन्यवाद. नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं श्री वैद्यनाथ गणेश महोत्सव 19व्या वर्षात पदार्पण करत आहे. 19 वर्षाच्या या नाथ प्रतिष्ठानचे आपण सर्वजण नाथ प्रतिष्ठानच्या या वाटचालीचे साक्षीदार आहात. अनेक मान्यवर कलाकार या परळी नगरीमध्ये प्रभू वैद्यनाथाच्या नगरीमध्ये आपण आणले. पण आज आपल्या सर्वांचं म्हणल्यापेक्षा ज्यांना एका आगळ्या वेगळ्या पदवीनी नावाने आज संबंध जगभर ज्यांना ओळखलं जातं त्या रश्मिका वंदना राहिल्या नाहीत. त्या शबंध राष्ट्राचं क्रश राहिल्यात. म्हणजे इट इज नॅशनल क्रश नाऊ. आजच्या या उद्घाटन समारंभाला रश्मिका मंदना इथं आलेल्या आहेत. थोड्या वेळात कृती सानोन पण इथं येत आहेत. त्याच्यामुळं त्या दोघी निघून गेल्यानंतर आमची इथं काही गरज राहील असं वाटत नाही. गेली 19 वर्ष ज्या नाथ प्रतिष्ठानला आज एक आगळं वेगळं सामाजिक साहित्य कला क्रीडा याच्यामध्ये अनेक सहकार्याने आपला जीव पणाला लावून आज हे नाथ प्रतिष्ठान उभं केलं. आजपर्यंत ज्यांचं या नाथ प्रतिष्ठान मध्ये योगदान आहे त्या सर्वांचे मी 19व्या वर्षात पदार्पण करत असताना मी मनपूर्वक त्यांचे आभार मानतो, त्यांचे अभिनंदन करतो. मला माहित होतं मी वाल्मिकांना सहित माझ्या सर्व सहकाऱ्यांसोबत चर्चा केली की या श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या अगोदरच 1-1.5 महिन्यापूर्वी या सर्व तारकांना आपण या ठिकाणी त्यांचं मानधन देऊन इथं येण्याचा आग्रह धरला. त्यांचा तारीख निश्चित केली. या तारखा निश्चित झाल्या आणि आपलं दुर्दैवानं 4 दिवसापासून पाऊस या ठिकाणी पडला. आणि अशा भयंकर पावसामध्ये सुद्धा आज या श्री नाथ वैद्यनाथ गणेश महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या परळी वैद्यनाथील मावल्या अतिशय उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भाऊ आणि वडीलधारी मंडळी सुद्धा उपस्थित आहेत. मी आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. अगोदरच मी कृषी मंत्री आहे. त्यामुळं कृषी मंत्री म्हणल्यानंतर या कृषी मंत्र्याच्या पाचवीला एक गोष्ट पुजलेली आहे. पाऊस जास्त झाला शिवाय कृषी मंत्र्यालाच खावा लागतात. पाऊस कमी पडला उचक्या कृषी मंत्र्यालाच लागतात. आणि अतिवृष्टी झाल्यानंतर मग त्या उचक्याही लागतात आणि पोटही दुखतो. आणि अशा भयंकर 4 दिवसापूर्वीच्या परिस्थितीत मी माध्यमाच्या माध्यमातून आज
हे नाथ प्रतिष्ठान होणारी श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवावरती टीका करतात, त्या सर्व टीकाकारांना मला एकच उत्तर द्यायचं आहे. अरे हीच ते नाथ प्रतिष्ठान, ज्या नाथ प्रतिष्ठाननी गरीबातल्या गरीब शेतकऱ्याची, अनाथ शेतकऱ्याची, अनाथ आईची 2200 मुलीचं कन्यादान करायचं भाग्य हे नाथ प्रतिष्ठानचा अध्यक्ष म्हणून मला मिळालं. मधल्या काळात 2 वर्ष लॉकडाऊन आला. त्या लॉकडाऊनचे आपण सर्वजण साक्षीदार आहात. पहिल्या 4 महिन्यात या मतदारसंघातल्या प्रत्येक घरात सर्वच्या सर्व राशन पोहोचवण्याचं काम नाथ प्रतिष्ठाननी केलं का नाही? हो का नाही? 2018ला ज्या वेळेस आपल्याकडे दुष्काळ आला, प्यायला पाणी नव्हतं, पाणी नसताना आमचा प्रत्येक नगरसेवक सहकारी तुमच्या दरवाजाला खटखटात लावून तुम्हाला पाणी पाजायचं काम करत होतं का नाही? ज्या वेळेस कोविड आला, ज्याला ज्याला कोविडची लागण झाली, लागण झाल्यानंतर ज्या ज्या पेशंटला रेमडेसिवीरची गरज होती त्या पेशंटला नाथ प्रतिष्ठाननी फुकट रेमडेसिवीर दिलं का नाही? एवढंच नाही, जो कोविडचा पेशंट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे त्याला घरचं कोण भेटायला येत नव्हतं, पण माझे जिवलग सहकारी सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण सुद्धा घेऊन त्या कोविडच्या पेशंटला भेटायला येत होते. हे कधीही विसरता येणार नाही. हे सामाजिक काम नाथ प्रतिष्ठानचं आहे. पण या सामाजिक नाथ प्रतिष्ठानच्या कामाला असा का गणपतीत आमचा श्री वैद्यनाथ महोत्सव आला की पहिली टीका असते की ह्या कृषी मंत्र्याला लाजलं पाहिजे, लाज वाटली पाहिजे. मी वेगळ्या भाषेत नाही, शुद्ध भाषेत बोलायचा प्रयत्न करतो की एवढ्या नर्तकीला इथं येऊन नाचवतोय. बाबा तुझ्या का पोटात दुखतंय? अरे आमच्या भगिनीने जर आपली कला श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवामध्ये या ठिकाणी दाखवली तर ती कला तुम्ही त्या कलेला शेवू देऊ नका. जर धनंजय मुंडे वाईट असेल तर तुम्हाला अधिकार आहे धनंजय मुंडेला शिवी द्यायचा, पण एक जर आमची भगिनी इथं आपली कला दाखवत असेल तर त्या कलाकाराला नाव ठेवायचा अधिकार तुम्हाला कोणीही दिला नाही. हे आवर्जून आणि ठासून मी या ठिकाणी सांगतोय. हो, हा श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सव दरवर्षी होणार. फार अति नैसर्गिक संकट आलं तर होणार नाही, पण माझ्या काही सूचना आहेत. ज्या दिवशी गणपती बसतो अण्णा, त्या दिवशी उद्घाटनाचा कार्यक्रम घ्यायचा नाही. गणपतीच्या दुसऱ्या दिवशी उद्घाटनाचा कार्यक्रम घ्यायचा आणि अभूतपूर्व कार्यक्रम. अरे या कार्यक्रमात सुद्धा नाथ प्रतिष्ठाननी सामाजिक सलोखा या ठिकाणी निर्माण केलेला आहे. या वर्षी अल्ताफ राजा असेल, अजीज नादाचे नातू असतील, हे दोघं या देशात नाहीत, परदेशात आहेत म्हणून कव्वालीचा कार्यक्रम घेता आला नाही. पण लावणीपासून भीमगीतापर्यंत आणि नाटकापासून चला हाऊ चला हवा येऊ द्यापासून सर्वच्या सर्व. और इतना ही नहीं, इस बार स्मृतिका जी
अजय अतुल दूसरी बार यहां पे कॉन्सर्ट करने आ रहे हैं. अजय अतुल दोनदा या ठिकाणी कॉन्सर्ट करायला येत आहेत. म्हणजे हा महोत्सव आता फक्त राज्यात मोठा असा नाही, आपल्या श्री वैद्यनाथ गणेश महोत्सवासारखा महोत्सव देशात कुठेही नाही, म्हणून काही जणांच्या पोटात दुखायला लागलाय. आणि पुन्हा टीका करायला सोपं आहे. थोडक्यात निवडणुका आल्यात. आता निवडणुका आल्या म्हणल्यानंतर अनेक जणांच्या सुप्त इच्छा जाग्या झाल्या. काय सावकार, खरे का नाही? बरोबर आहे का नाही सतीश भाऊ? 2 महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका आल्यात. शिवाजी भैया, ओ रणछोडदास, आता निवडणुकी समोर आल्या तर या समोर आल्यानंतर निवडणुकीत हा कार्यक्रम बदनाम झाला पाहिजे. अरे आपल्यापैकी कुणाला माहित नसेल, आज माझं भाषण फेस लाईव्ह ऑन रियल जिथं कुठं जात असेल त्या सुद्धा शेवटच्या व्यक्तीला माहित नसेल की 3 दिवसापूर्वी माझ्या परळीतले 1000 घर पाण्याखाली होते. त्या 1000 घरात मी स्वतः चिखल तुडवत गेलो. आणि आज सांगायला अभिमानानं वाटतं की ज्यांचं सगळं काही त्या पुरात गेलं, त्यांच्या नाश्ता जेवणापासून ते राशन पर्यंत आम्ही सर्व जबाबदारी याच नाथ प्रतिष्ठानने घेतली. आणि मी उद्या आपल्याला सांगतोय, शब्द दिला होता की प्रत्येक कुटुंबाला ज्यांनी आपलं सर्वस्व गेलेत, भांडे गेलेत, राशन गेले, घरी घालायला कपडे नाहीत, अशा सर्वांना नाथ प्रतिष्ठानकडून प्रत्येक कुटुंबाला त्या ज्याचे पंचनामे झाले 10,000 रुपये हे नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी दिले जाणार आहेत. काही जणांनी टीका केला, जशा टीका केल्या तशा त्यांनी आभारही मानले. आपल्याच परळीच्या सुषमाताई अंधारेंनी टीका केल्या, म्हणले कृषी मंत्र्याला असा कार्यक्रम शोभतो का? ज्या वेळेस त्यांना कळालं की कृषी मंत्र्याचा हे नाथ प्रतिष्ठान 10 एकर 10,000 रुपये या एका कुटुंबाला मदत देणार आहे, त्यावेळेस त्यांनी सुद्धा आपल्या कार्यक्रमाचे आभार मानले. हे सुद्धा एक आगळं वेगळं परिस्थिती आपल्याच कामातून आपल्याला निर्माण करावी लागते. आज शेतकरी संकटाचा, कृषी मंत्री म्हणून आणि सरकार म्हणून मी शेतकऱ्याच्या पाठीमागा, ज्या शेतकऱ्याचं सबंध नुकसान झालंय त्याला क्रॉप इन्शुरन्स करून 25% अग्रिम तर मिळणारच आहे, NDRF मधून मदत मिळणारच आहे. आणि एवढंच नाही, खऱ्या अर्थानं आता आपला शेतकरी सरकारचा लाडका झालाय. लाईट बिल मागचं लाईट बिल पुढचं भरायचं नाही, पुढचं द्यायचं नाही. पुन्हा वर्षाला 12,000. त्यामुळे मी जरी कृषी मंत्री असलो आणि आज आमचा महाराष्ट्रातला कृषक जरी संकटात असला, तर त्या संकटाच्या काळात हे सरकार आणि कृषी मंत्री खंबीरपणाने उभे आहेत. त्यांना आजपर्यंत मिळाली नाही एवढी अभूतपूर्व मदत येणाऱ्या काळात मिळवून देण्याची जबाबदारी मी या ठिकाणी देतो. आजकाल राजकारण असं चाललंय की राजकारणामध्ये अनेक जणांना गुदगुल्या व्हायल्यात. शेवटी मला या परिस्थितीवर 2च वाक्य बोलावं वाटते. सही वक्त पर करवा देंगे, सही वक्त पर करवा देंगे हदों का एहसास, सही वक्त पर करवा देंगे हदों का एहसास. कुछ नाले खुद को समंदर समझ बैठे हैं, कुछ नाले खुद को
समंदर समझ बैठे हैं. मला एका गोष्टीचा अभिमान आहे, आनंद. मला अनेक जणांनी विचारलं की तुम्ही रश्मिकाताईंना या ठिकाणी का बोलवता. पुष्पा हिट है, सुपर डुपर हिट है, एनिमल तो पूरा नहीं देखा, जो भी देखा चार्टर देखा तो चार्टर भेजा. मला अभिमानानं सांगा असं वाटतंय की या रश्मिकाताई येणाऱ्या काळात एक चित्रपट येतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा. युगपुरुष जानते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट येतोय आणि त्या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजाच्या सुनबाई म्हणून कोण काम करत असतील तर त्या रश्मिका आहेत. हे आपल्या सर्वांच्या समोर सांगणं माझं कर्तव्य आहे. कृती सनून आल्यात, यायला वेळ आहे. त्यांनी सीतेचं काम एवढं उत्कृष्ट केलंय की आम्ही रामायणामध्ये वाचताना रामानंद सागर साहेबांची सिरियल पाहत असताना दीपिकाला जी सीता पाहिलं त्याच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थानं सीतेचं एक कलाकार म्हणून आपल्यातलं रूप आगणडलं. ते रूप कृती सोननच्या इथं आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेलच. म्हणून आज आलेल्या सर्व पाहुण्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. आपण वेळ दिलात, या नाथ प्रतिष्ठानची प्रतिष्ठा वाढवलीत. एक दिवस निश्चित येईल की या सर्व मान्यवरांची कला आज त्या उद्घाटनाला आल्यात. मेरी तरफ से आपको जबान देता हूं रश्मिका जी कि आप जैसा उद्घाटन के तौर पे इस परली में आए हैं, यह फंक्शन इससे भी बड़ा होगा जहां आप खुद परफॉर्म करने के लिए भी आओगे. हम एक बार बुलाने के बाद छोड़ते नहीं हैं. मुझे याद है जब गोविंदा जी, जिसको चिच्ची भैया आज भी कहते हैं, जिनका गाना भले ही वो उम्र से थोड़े, मुझे अभी भी नहीं लगता, मैं तो उनसे छोटा लगता हूं, मेरे बहुत गहरे अच्छे दोस्त हैं, लेकिन फिर भी उनका गाना मैं से मीना सेना साथी से मुंह से जाता ही नहीं है. पहली बार बुलाया था, मुझे आशीर्वाद दिया. मुझे मालूम नहीं था कि मैं यहां बैठने वाला एक साथी यहां आके कब भाषण करेगा. उन्हें आशीर्वाद दिया था कि तू यहां आके बोलेगा. दूसरी बार बुलाया, दूसरी बार बुला के उन्होंने जो आशीर्वाद दिया, वो आशीर्वाद के साथ हमने भी उनका एहसान जताया. ऐसे लोग परली के बड़ा दिल रखने वाले हैं. इसलिए आपका तो स्वागत करता ही हूं, तुमच्या सगळ्यांचंही स्वागत करतो. येणाऱ्या 10 दिवसात अतिशय चांगले, जगातले चांगले कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत. कुठल्याही कार्यक्रमाला कसलंही गालबोट लागू देऊ नका, एवढी कळकळीची विनंती मी या ठिकाणी करतो. आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी एकच माझ्या मनातली इच्छा आणि स्वप्न सांगतो की आपलं शहर औद्योगिक दृष्ट्या, आध्यात्मिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या पुढे गेलं पाहिजेच. पण त्याच्या सोबत आपलं हे शहर साहित्यातून, कलेतून सुद्धा आणि शेतीतून सुद्धा पुढे गेलं पाहिजे. हे स्वप्न मला पूर्ण करायचंय. त्याच्यासाठी 19 वर्ष खर्च केलेत. येणारा काळ सुद्धा आपल्याला खर्च करावा लागणार आहे. ते फक्त आणि फक्त या मातीची वेगवेगळी ओळख संबंध जगभर झाली पाहिजे. प्रभू वैद्यनाथाच्या या मातीची ओळख संबंध जगभर झाली पाहिजे. एवढंच माझं काम आहे. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा.
मी जोरदार टाळ्यांनी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी